केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। नागपुरात सकाळी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचं अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। त्यानंतर नांदेडमध्ये भाजप खासदार अजित गोपछेडेंच्या कार्यालयाचं देखील अमित शहांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी नांदेडमध्ये भाषण करताना अमित शहांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करत असताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। आता बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मोदींची गळाभेट घेतली असती असं म्हणत अमित शहांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। सर्वदलीय प्रतिनिधिमंडल बने तो उद्धव सेना के एक प्रमुख नेता ने कहा ये किसकी बारात जा रही, मुझे मालूम नहीं होता ये उद्धव सेना को क्या हो गया है। ये बाला साहब की पार्टी हुआ करती थी एक जमाने में, आज बाला साहब होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते, गले लगा लेते। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवून बदला घेतला। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि दहशतवाद्यांनाही चांगलाच धडा शिकवला।